चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गौरखेडा येथील पारधी बेड्यावर पोलिसांनी अवैध दारूच्या हातभट्टीवर मोठी कारवाई करत तब्बल 84,000 लिटर मोहाचा सडवा जागीच नष्ट करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे 8,40,000 रुपये आहे। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अजय आखरे यांच्या पथकाने ही कारवाई केली। घटनास्थळावरून दारू निर्मितीचे साहित्य, नवसागर आणि गूळ असा 9,88,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला। या प्रकरणी मुख्य आरोपी गिरीश सुभाष पवार वय 42 वर्ष यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय आखरे यांच्या ही पथकाने ही कारवाई केली। या कामगिरीमुळे चांदूर रेल्वे परिसरातील अवैध धंदे करणारवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले।